बघा, एका वस्तूची विक्री किंमत तोट्याच्या 11 पट आहे, तर शेकडा तोटा किती सर, असा प्रश्न. लेकरांनो, प्रश्न कोणताही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. हा प्रश्न सोडवत असताना इथं शब्द मांडा, जसे की विक्री, तोटा आणि खरेदी सुद्धा. लक्ष द्या. गणित म्हणते की तोट्याच्या 11 पट म्हणजे 1ची 11 पट 11, वस्तूची विक्री किंमत तोट्याच्या 11 पट. ज्या व्यवहारामध्ये लेकरांनो तोटा झालेला असतो, त्या व्यवहारामध्ये खरेदी शोधायची कशी, तर त्याचं उत्तर असं की विक्री अधिक तोटा. उदाहरणार्थ, एखादी वस्तू 12 रुपयाची आहे, त्या व्यवहारामध्ये 1 रुपया तोटा झाला, म्हणजे इथं विक्री आणि तोटा यांची काय करा लागते, बेरीज करा लागते. जर समजा ही भाषा गुणोत्तराची आम्ही गृहीत धरली, वस्तूची विक्री किंमत तोट्याच्या 11 पट, म्हणजे तोटा जेव्हा 1 तेव्हा 1ची 11 पट 11. प्रश्न मनाशी असा करा की खरेदी काय, तर याप्रमाणे 11 अधिक 1 म्हणजे 12 हे खरेदीचं गुणोत्तर सापडते प्रश्नामध्ये. लेकरांनो, आपल्याला प्रस्तुत व्यवहारातील शेकडा तोटा विचारला, शेकडा तोटा असो किंवा नफा काढत असतानाच सूत्र असं की प्रत्यक्ष व्यवहारातील तोटा गुणिला 100 आणि याला भागीला असते काय, तर खरेदी किंमत. आता इथं प्रत्यक्ष तोटा म्हणजे तोट्याचं गुणोत्तर 1, सूत्र सांगते त्याप्रमाणे 100 गुणिला भागीला खरेदी म्हणजे काय, खरेदीचं गुणोत्तर ते 12. अंशामधील हा गुणाकार 100 लेकरांनो छेदस्थानी 12, हा भाग जातो 8.33 असा प्रश्नामध्ये. शेकडा तोटा किती असा प्रश्न, 8.33%. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी ही दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला असंख्य संभाव्य अशा भरघोस प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. गणितासंबंधी काही अडी अडचणी समस्या असतील विचारता येतील. ओके. शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.